नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये आपण गाभाऱ्याचा आणि देवीचा फायनल सेटअप बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या देवीला साडी नेसून आणि गाभाऱ्याला सिल्वर शीट लावून इथपर्यंत सर्व तयार आहे. गाभाऱ्याच्या पुढच्या भागाला आपण असे पिलर आणि कमान लावणार आहे. हे दोन्ही गोष्टी रेडीमेड विकत आणले आहे. त्यांना सिल्वर चमकीने कलर करायचे आहे. पिलरला चमकी लावून झाल्यावर त्याला व्यवस्थित सुकून द्यायचे आणि त्यानंतर चमकी झटकून घ्यायची. या पिलरसोबत मी एक मोठी कमान आणि दोन्ही साईडला छोटी कमान आणली आहे. बाजूच्या छोट्या कमानीचे अंतर घेऊन पिलर लावायला घ्यायचे आहे. ते लावत असताना आपण त्याला वरून तार आणि 2M टेप लावून दोन्ही लावणार आहे. बाजूची छोटी कमान लावण्यासाठी आपल्या बेसलाच पहिले 2M टेप लावून मग त्यावर कमान बसवायची आहे. पिलरला वरून आणि खालून दोन्ही साईडने 2M टेप लावून घ्यायचा आहे. पिलर थोडा हेवी असल्यामुळे त्याला तारेने सुद्धा जॉईन करून घ्यायचे, म्हणजे तो पडणार नाही किंवा हलणार नाही. आता मधली कमान आम्ही 3 फुटाची आणली होती, पण दोन्ही साईडने थोडे अंतर रिकामे राहत असल्यामुळे आम्ही त्याला मधून कट करून ही पेस्ट केली. या कमानीचा वरचा भाग आपल्या बेस स्टँडला आणि साईडचा पार्ट हा पिलरला जॉईन करायचा आहे. आता आपल्या डेकोरेशनमध्ये आम्ही ॲडिशनल फुलांची पट्टी करून लावली आहे. त्यासाठी असे आर्टिफिशियल फुलांचा वापर केला. या सर्व फुलांमध्ये आम्ही 3 कलर निवडून असा पॅच लावला आहे. या अखंड पट्टी तयार करून झाल्यावर त्यांना आम्ही बॅटम पट्टीला बांधून घेणार आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही देवीला दागिने घातले. त्यामध्ये मंगळसूत्र, नथ, कर्णफुले, हातात बांगड्या अशा सर्व अलंकाराने देवीला सजवले आहे. आपल्या कमानीच्या मध्ये जो गॅप उरत होता त्यामध्ये आपण अशी छत्री लावली आहे. हे सर्व करून झाल्यावर गणपती बाप्पाचे नाव घेऊन आम्ही हा पूर्ण सेटअप उचलून त्याच्या जागेवर ठेवला आणि थोडाफार टचअप केला. फायनली आपला अखंड रेणुका देवीचा गाभारा आणि देवीचा देखावा तयार झालेला आहे. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो की आपण जो प्रतिसाद दिला तो असाच पुढे सुद्धा राहू दे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि देखावा कसा झाला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.